मला आता एकूण 91 वर्ष पूर्ण झाली. 91 वर्षाच्या काळामध्ये 83 साली महापूर आला होता. पण 83 सालापेक्षाही ह्या वर्षी अतिवृष्टी, ढगफुटी, नद्याला महापूर यामुळं अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला. नद्यांचा पिकं नष्ट झाली. सोयाबीन, कापूस, गहू, उडीद, मूग काय जे होते ते सर्व नष्ट झाली. अशी अवस्था सतत पावसानं 2 वेळेस पाऊस झाला नांदेड जिल्ह्यामध्ये. तर पूर्वी पहिल्यांदा एकदा सर्वात जास्त अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यात झाली. त्याच्यानंतर परत 27 तारखेला पुन्हा मोठी अतिवृष्टी झाली. त्यामुळं परत महापूर झाले. आज आमच्या कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये एक मनाड नदी वाहते. त्या मनाड नदीवर 2 धरणं आहेत. एक अप्पर मनाड आहे आणि खाली बारोट धरण आहे. मनाड धरणाचा कालव्यामुळे भरून वायरे कालवे वाहू लागल्यामुळे काही ठिकाणी कालवे फुटले. तोंडी घ्या, तुमचं नौकरवाडी घ्या, चिखलपची घ्या, अशा अनेक ठिकाणी कालवे फुटून पिकाची खूप हानी झाली. ते पाहण्यासाठी मी स्वतः प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्या ठिकाणी कॅनॉलच्या ऐवजी दुसरा कॅनॉल तयार झाला, दुसरी नदी तयार झाली. एक उदाहरण सांगायचं जर म्हणलं तर नौकरवाडी आणि पानवटीचं उदाहरण जर घेतलं तर कधी आमच्या इथं असं गावात किंवा शेतात पाणी घुसलेलं नव्हतं. पण यंदा ह्या कॅनॉल फुटल्यामुळं संबंध गावच्या पूर्वेकडची जी शेती होती, संबंध शेती पूर्वी आणि उत्तरेकडची संबंध शेती नष्ट झाली. पिकाची हानी झाली मोठ्या प्रमाणामध्ये. त्याहीपेक्षा पश्चिमेच्या भागामध्ये एक छोटा तलाव होता आणि तो तलाव फुटला आणि गावाच्या वस्तीमध्ये पाणी घुसलं. पश्चिमेकडच्या लोक हवालदिल झाले. कधी नाही ते आपल्या गावात एवढं मोठं पाणी कसं आलं. कॅनॉल फुटल्यामुळे 2-3 ठिकाणी जे महापूर गेले, नद्या हे सर्व एकत्रित मिळाल्या आणि जणू काही एखाद्या सागरासारखं स्वरूप त्या ठिकाणी पानवशी, नौगरवाडी, चिखलवशी, मलकापूर अशा गावामध्ये निर्माण झालं. हीच परिस्थिती एका अर्थाने कवठा हे शेवटचं गाव, कवठा म्हणजे मनाड धरणात येल्लोर, कवठा, मसलगा ह्या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसलं आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अनेक गावाच्या आता लेणी धरणाचं तर उदाहरण मी सांगू शकणार नाही, मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, तरी पण सांगतो खूप मोठं अशा प्रकारची अवस्था. शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला दसरा किंवा दिवाळी सण साजरा करणं शक्य नाही. त्याला दसऱ्याला त्याला सोयाबीन येत होतं, दसऱ्याला तो आनंदाने कपडे वगैरे घेऊन साजरा करत होता. पण आज नाही परिस्थिती. अशा अवस्थेमध्ये मला खूप वेदना होता. शासनाने किती मदत करायची, शासन करेल अथवा न करेल, पण माझं एक मत आहे माणुसकीच्या नात्यानं आपण समाजातील ह्या जो पूरग्रस्त विभाग आहे किंवा पूरग्रस्त जनता आहे त्यांना मदत करणं, अर्थसहाय्य करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी तरडिले साहेब यांच्याकडे मी 50,000चा चेक मी सुपूर्द करीत आहे, केलेला आहे. त्याचबरोबर मला असं वाटते या ठिकाणी कुठलाही पक्ष, कुठल्याही एखाद्या पक्षाचाच गावाला पाणी पडले अशाचा भाग नाही. माणुसकीच्या नात्यानं सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी भावना आहे. आणि ह्याही अवस्थेमध्ये मला राहवलं नाही म्हणून मी माझी प्रकृती बरोबर नसताना सुद्धा मी फिरलो. खूप दुःख झालं. बस शासनाने तात्काळ याला मदत करावी, 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी पिकाच्या नुकसानासाठी आणि त्याचबरोबर कर्जमाफी करून
शेतकऱ्याला सहाय्य करावं अशा प्रकारची आमची विनंती आहे.